ज्ञानाज्ञाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। पवित्र स्थळ अशा या शाळेवर आज वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमित्त घेऊन जवळपास असलेल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नागरिकांच्या साक्षीने अशा या पवित्र शाळेवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे। आताच कार्यक्रमाविषयी माहिती तुमच्यासाठीच सांगालो। तुम्ही इथं आलात ना, तर शिकून जाण्यासाठी आलात, काहीतरी आपणाला शिकून जायचं आहे आणि ते हे शिकायचं आहे की आपणाला मोठं कसं होता येईल, देशाची सेवा कशी करता येईल, देशभक्त, मातृदेवो भव पितृदेवो भव, आपल्या आईवडिलांचे भक्त आपण कसं बनता येईल हे तुम्हाला इथं शिकता येते। टाईमपाससाठी आपण आलेले नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून तर अनेक संस्कारापैकी जे शुभकर्म आहेत हे आपल्या संस्कृतीतील संस्कार आहेत। अशा कितीतरी अनेक शुभ कार्यापैकी एक विशेष शुभ कार्य आहे झाड लावणे। एक कोणत्या कार्यातला भाग आहे तो? शुभ कार्यातला भाग आहे। अशुभ कार्य करण्यासाठी आम्हाला शाळेवर जायची गरज नाही। वाईट वागण्यासाठी शाळेत शिकवलं जाते का? बिड्या ओढायचं, सिगरेट ओढायचं नाही ना। पण झाडं लावा, आईवडिलांचं सेवा करा, स्वच्छ रहा, श्रेष्ठ बना, पवित्र जीवन जगा, हे शिकवण्यासाठी केंद्राची गरज आहे। आणि ते अनेक संस्काराचं केंद्र हे शाळा आहे खरं तर। म्हणून झाडं लावणे हे शुभ कर्मापैकी आहे, उत्तम शुभ कर्म आहे, श्रेष्ठ विशेष शुभ कर्म आहे झाड लावणे। आणि ते आपण गेल्या वर्षीपासून आपण सुरुवात केलेली आहे। गेल्या वर्षीही चांगला प्रतिसाद मिळाला, यावर्षीही तसाच अनुकूल असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। अनेक लोकांचं सहकार्य आहे, अनेक नागरिकांच्या ध्यानात मनात या वृक्षारोपणाचं महत्त्व आता आलेलं आहे आणि ते सर्वजण आपलं योगदान देण्यासाठी तयार झालेले आहेत। अशा पद्धतीनं कार्य चालू आहे। अजून आपल्याला हे कार्य पुढे कसं घेऊन जाता येईल याचा विचार आपण करणार आहोत। तर एवढं सुंदर कार्य वृक्षारोपणाचं एक सांगून जातो तुम्हाला की वृक्षारोपण हे काही आपण नवीन कार्य सुरुवात केलेलं नाही। कितीतरी वर्षापासून आणि परंपरेनं प्रशासन, शासन हा कार्यक्रम राबवतो। सरकारच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षीच होत असतो। हे शासन आहे, प्रशासन आहे, परंतु शासन प्रशासनाच्या वतीनं कार्यक्रम होत असतो, पण त्या कार्यक्रमामध्ये अजून एका गोष्टीची गरज होती, ती अनुशासनाची गरज होती। प्रशासन तर आहे, शासन काम करत आहे, परंतु
उणीव कोण्या गोष्टीची होती? अनुशासन नव्हतं. झाड लावायचं आणि लावले म्हणून सांगायचं, त्याचा फोटो काढायचा फक्त. फोटो काढलेल्या झाडाचा, फोटोत असलेल्या झाडाचे फळं किती मिळतील खायला? फोटोतल्या झाडाचे त्याची औषधी किती मिळेल? फोटोतल्या झाडाचा ऑक्सिजन किती मिळेल? असे कितीही जरी फोटो लावले आपण तर त्याच्यात काय मिळणार आहे? अर्थात हे जे कार्य आहे, वास्तविकता याच्यामध्ये केव्हा येईल तर याच्यामध्ये अनुशासन जेव्हा जोडल्या जाईल तेव्हा या प्रशासनाच्या कामाला वास्तविक स्वरूप येईल. म्हणून प्रशासन प्रशासन, शासन शासन म्हणत बसण्यापेक्षा आपणच तयार करून दिलेलं हे शासन आहे. समाजाच्याच हातात सर्व काही आहे. म्हणून शासनाच्याच जीवावर न जगता तुमचा आमचा जीव अजून शिल्लक आहे, गेलेला नाही माणसाचा. म्हणून आपण आपल्याही जीवावर काहीतरी आपलं कर्तव्य करणं आपलं भाग आहे असं समजून प्रत्येक माणसांनी आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या भारत मातेसाठी अनेक प्रकारचं ऋण आपल्यावर आहे या देशाचं. ते उरून तर आपण होऊ शकत नाही, तरी पण काही ना काहीतरी आपल्याकडून कर्तव्य म्हणून शुभ कर्म करीत राहणे हा माणसाचा धर्म आहे. आणि तेच धर्म म्हणून आपण दरवर्षी पावसाळ्यामध्ये एक दिवस ठेवत असतो. गेल्या वर्षीपासून याची सुरुवात झाली. ते आज 16 तारीख आपण निवडलेली आहे. गेल्या वर्षीही याच शाळेवर या कार्यक्रमाची सांगता झाली होती. याही वर्षी याच शाळेवर सांगता होत आहे. तर या शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग आहे, देशावर समाजावर जे काही उपकार आहेत या लोकांचे, हे खूप अवर्णनीय आहेत. वर्णन करता येत नाही की या शाळेतून कितीतरी लोक मोठे झालेत. आणि मला असं वाटते की शाळेतून माणसं मोठे झाले आणि शाळा तेवढीच राहावं का मोठी हो? माणसं मोठे होत गेले आणि शाळा तेवढीच राहिली, रोज रोज अजून झडपड होत गेली, तर या शाळेतून मोठ्या झालेल्या माणसाचा उपयोग काय झाला? असा मला एक प्रश्न आहे आपल्यासमोर. माणसं मोठी व्हावी, परंतु माणसाबरोबर ज्या शाळेतून आपण मोठे झालो ती शाळा लहान असावी का मोठी व्हावी? म्हणून सध्या मला तर असं वाटते की 7 दिवस संस्कार मिळणाऱ्या सप्ताहापेक्षा 12 महिने संस्कार देणारी शाळा श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा, असं मला वाटतं. म्हणून विशेष करून आता शाळेवर ध्यान देण्याची काळाची गरज आहे. आता सांगा, एक उदाहरण आहे. जे महापुरुष आहेत ते इतराला मोठं करतात आणि स्वतः लहान होतात. एक छोटंसं उदाहरण आहे, मुलांनो लक्षात घ्या, ऐका. बापू तुमच्यासाठी आलो सांगायला, तर ध्यान द्या जरा. हे तुमच्या पाठ्यक्रमामध्ये हे नसतंय विषय, म्हणून ऐका थोडंसं. पेन्सिल आहे ना, लिहून लिहून बारीक होती की मोठी होती? आणि लिहिणारा हे किती परोपकारी भावना आहे त्या पेन्सिलमध्ये. तसं अनेक संत महापुरुष सेवा करून समर्पण होऊन झिजून गेले आणि समाजाला उन्नत केले. हे संत परंपरा आपल्या देशामध्ये आलेली आहे. पेन्सिलसारखे आहेत संत. सेवा करून करून ते स्वतः झिजून जातात. म्हणून एक प्रसिद्ध प्रमाण सर्वांना पाठ आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहे कष्टविती परोपकारी, अशी प्रसिद्ध म्हण आहे. तर हे आपण नागरिकांनी आता लक्ष देणं काळाची गरज आहे शाळेवर.
आणि आपण एक वृक्षारोपणाचं निमित्त घेऊन शाळेवर आलेले आहोत. कारण तुम्ही जे काही इथं 5-50 लोक आलेले आहात की शाळेवर वर्षातून किती वेळेस येतो आपण इथं? आपण येतच नाही, सरासरी आलेलेच नाही आपण. आता सध्या असं झालेलं आहे की लेकरांना शाळेत पाठवून द्यायचं म्हणजे काही लोकांचं, काही घराणे असे आहेत की बस आपल्या घरी लेकराची किरकिरी कशी कमी करावं याच्यासाठी शाळेत पाठवायचं. ते विद्या आहे, शिक्षण आहे, आचार आहे, विचार आहे, संस्कार आहेत, असा हेतू राहिलेला नाही काही लोकांचा. जा सरकार शिक्षकांना पगार देते आणि आपल्या लेकराची किरकिरी ते तो चालली तरी ते सांभाळून घेतात, अशी भावना असू नये आपल्यामध्ये. तर ही शाळा म्हणजे एक संस्कार केंद्र आहे, महत्त्वपूर्ण स्थान आहे शाळा. याच्यावर लक्ष आपलं असणं गरजेचं आहे. म्हणून लोकसहभागातून असो अथवा शासनाचं जे काही परियोजना असेल त्या परियोजनेतून असो, समस्त नागरिकांनी या दोन्हीही बाजूनं आपल्या शाळेला सक्षम कसं करता येईल. जसं आता आदरणीय गुरुजीनं सांगितलं की इथं जेवणासाठी शेड नाही आणि एक बोरची गरज आहे. आता आपण आपल्या गावामध्ये मंदिरासाठी पट्टी जमा करतो, पैसे जमा करतो, एकरावर पट्टी लावतो किंवा स्वइच्छेनं देणारी अशा लोकांची पट्टी आपण करतो. आतापर्यंत हे आपण केलेलं आहे. जेव्हा शाळेचा विषय येतो, शाळेची गोष्ट समोर येते, तेव्हा आपण हातवरी करतो की ते काम आमचं नाही, ते शासनाचं काम आहे असं आपण म्हणतो. काम शासनाचं आहे, पण लेकरं कोणाचे आहेत हो? सांगा. शासनाला देऊन टाकलेत का लेकरं? ते तुमच्याच घरी येणार आहेत शिकून. त्यांची पगार नोकरी लागली तर तुम्हालाच देणार आहेत ना. म्हणून शासन म्हणू नका, थोडं अनुशासनात जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असं नागरिकांना माझी विनंती आहे. अनुशासन आपल्याकडे जर असेल तर अजून शासनाची परियोजना आणि लोकसहभागातून अनुशासन जर या दोन्हीचे जर समन्वय झाला, जोड जर झाली, तर खरंच विकास होण्याला वेळ लागणार नाही असं खात्रीपूर्वक तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आपल्या या शाळेवर सुरुवात तर झालेली आहे, अजून काय कमी आहे, काय उणीव आहे, हे आपण सर्वांनी याच्यावर ध्यान देण्याची गरज आहे. बाकी हे शिक्षक आहेत, ते विद्यार्थ्यांना कसं घडवायचं, कसा न्याय द्यायचा त्यांच्या जीवनामध्ये, त्यांचं काम ते करतील, आपलं काम आपण करायचं आहे. एक विद्यार्थी जर सज्जन झाला, सक्रिय झाला, तर हजारो लोकांच्या उपयोगाला येईल, परोपकारी होईल. तर ते पुण्य त्या शिक्षकाला जाईल, ते श्रेय शिक्षकाकडेच जाईल. असं काम त्यांचं आहे. सर्वात मोठं काम आजच्या काळामध्ये शिक्षकाचंच आहे. म्हणून हे खूप मोठा आदर्श शिक्षकामुळेच आपणाला निर्माण करता येतो. अशी ही पारडी बोजडीची शाळा आहे. आपण या शाळेवर असा उपक्रम सुरुवात केलेला आहे गेल्या वर्षीपासून. याही वर्षी याच शाळेमध्ये या उपक्रमाची सांगता आपण करीत आहोत. रोज रोज आपण अजून उत्तरोत्तर कसं कसं आपणाला पुढे जाता येईल हे काम आपण करायचं आहे. सज्जनो, अनेक विषय असतील, अनेक विषयामध्ये काम करायचं असेल तर संस्कार शाळेतून घ्यावं लागतं. सप्ताह करायचं आहे, गावाचं रक्षण करायचं आहे, धर्माचं रक्षण करायचं आहे, वृक्ष लावायचे असतील, स्मशानभूमीचा विकास करायचा असेल, गायीचं रक्षण करायचं असेल, महिला सक्षमीकरण करायचं असेल, अनेक हजारो कामं करायची असतील, तर त्या प्रत्येक कामासाठी लागणारी बुद्धी शिक्षणामुळेच येते. आणि या हजारो कामाच्या उपक्रमाच्या मुळामध्ये, केंद्रामध्ये जर आपण गेलं तर सगळ्यात मुख्य महत्त्वाचं स्थान कोणतं आहे? शाळा. माझी मराठी जमाली काय?
यायली ना बरोबर. तर हे शाळेवर ध्यान देणं, शाळेवर ध्यान दिलं तर समाजावर ध्यान दिल्यासारखं आहे. शाळेवर ध्यान दिलं तर देशावर ध्यान दिल्यासारखं आहे, संस्कृतीवर ध्यान दिल्यासारखं आहे, परिवारावर अनेक गोष्टीवर ध्यान द्यायचं असेल तर कुठून ध्यान सुरुवात करावं? शाळेवर ध्यान देण्याची सुरुवात करा, तर अनेक विषयावर ध्यान देण्यासारखं आहे. मुख्य मूळ शाळा आहे, म्हणून शाळा हे आपल्या ध्यान देण्यामध्ये, ध्यान देण्याच्या विषयाच्या श्रेणीमध्ये सर्वात प्रधानता कशावर द्यायची आहे? शाळेला द्यायची आहे, असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ही झालेली सेवा, संपन्न झालेली सेवा, अनेक नागरिकांनी, सेवाधारी समिती आणि शाळेतून शिक्षक लोकांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करणाऱ्या, वन विभागात काम करणाऱ्या लोकांनीही या कामावर ध्यान दिलेलं आहे. असं मी व्यक्तिगत नाव कोणाचंही न घेता शिक्षण क्षेत्रामधून याच्यावर ध्यान देणारे, वन विभागातून काम करणाऱ्यांनी ध्यान दिलेलं आहे, नागरिकांनी ध्यान दिलेलं आहे, आणि कीर्तनकार महाराज मंडळींनी या गोष्टीवर ध्यान दिलेलं असेल, आमच्या महिला मंडळीने याच्यावर ध्यान दिलं असेल. अशा ज्या ज्या लोकांचं योगदान, सहयोग या कामामध्ये आहे, त्या सर्वांना आजच्या या व्यासपीठावरून अनेक अनेक धन्यवाद देऊन, त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून, झालेली सेवा वृक्षो रक्षती रक्षितः अशा पद्धतीनं वृक्षदेवतेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.